सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घटनास्थळाची पाहणी केली। पाहणीवेळी आरोपी सुद्धा पोलिसांसोबत घडलेल्या घटनेचं नाट्य रूपांतर। सैफ अली खानवर हल्ला करून आरोपी कसा पळाला, वांद्रे स्थानकापर्यंत कसा पोहोचला या संदर्भात आरोपीकडून पोलिसांनी माहिती घेतली। सैफच्या इमारतीमध्ये प्रवेश करताना आरोपी कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये दिसला नाही। मग तो सैफच्या घरात कसा पोहोचला याचा पोलिसांकडून तपास। लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता। सैफची प्रकृती ठीक असल्याची माहिती। देशमुख हत्या प्रकरणातील चौकशीसाठी समिती गठीत केलेल्या समितीचं मुख्यालय बीडऐवजी मुंबईत असेल। समितीचे अध्यक्ष ML ताहलियान यांच्या विनंतीनंतर मुंबईमध्ये मुख्यालय। वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आज फैसला। कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला आणि मुलीला मारहाण केल्याचा सुशील कराडवर आरोप। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर 23 तारखेला सुनावणी। कराडच्या वकिलांनी तारीख वाढवण्याची मागणी केली होती। बदलापूर प्रकरणातील मृत आरोपी अक्षय शिंदेच्या घराला फायनान्स कंपनीची नोटीस। घराचे हप्ते चुकवल्यानं नोटीस देण्यात आल्याची कंपनीची माहिती। मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयचा एन्काउंटर हा एन्काउंटर नाही तर हत्या। जितेंद्र आव्हाडांचा आरोप। ठाणे पोलीस फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करत असल्याचीही टीका। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अक्षय शिंदेचा एन्काउंटर। संजय राऊतांचा आरोप। देवेंद्र फडणवीसांना अंधारात ठेवल्याचं वक्तव्य। या प्रकरणावर न्यायालयीन समितीने ठपका ठेवला आहे गंभीर। राऊतांची प्रतिक्रिया। समीर वानखेडे यांच्या बहिणीची नवाब मलिकांविरोधात तक्रार। वांद्रे न्यायालयाचं पोलिसांना 15 फेब्रुवारीपर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश। मलिकांवर बदनामी केल्याचा आरोप। महाविकास आघाडीची आज महत्त्वपूर्ण बैठक। तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित राहणार। महापालिका निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 28 जानेवारीला सुनावणीची शक्यता। संकेतस्थळावर 28 जानेवारी अशी सुनावणीची तारीख। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या उपस्थितीत आज काँग्रेसच्या ओबीसी विभागाची बैठक। दादरच्या टिळक भवनमध्ये बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आर्थिक परिषदेत सहभागी। राज्यामध्ये प्रकल्प आणण्यासंदर्भात मर्सिडीज बेंचच्या अधिकाऱ्यांशी चर्चा। आज करार केला जाण्याची शक्यता। धनंजय मुंडेंना पक्षात घेण्याची शरद पवारांची इच्छा नव्हती। त्यांनी गोपीनाथ मुंडेंनाही फोन करून सांगितलं की घर फुटतंय, मात्र पक्षातील काहींनी मुंडेंच्या प्रवेशासाठी भाग पाडलं। माझाच्या मुलाखतीत आव्हाडांनी हा किस्सा सांगितला। ठाकरे गटानं आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो झळकले। पिंपरीमध्ये शिवसेनेच्या मैदानात घड्याळाचा प्रचार झाल्यानं चर्चांना उधाण। 26 जानेवारीला रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या हस्ते तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजवंदन होणार। एवढी वर्ष काम केल्यानंतर काहीतरी अपेक्षा असतातच। पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। राजकीय अस्ता झाला तरी चालेल पण अदिती तटकरेंना स्वीकारणार नाही। रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादावरून शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंची प्रतिक्रिया। गडचिरोलीत 2 नाही तर 3 पालकमंत्री द्या, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि महाराष्ट्र दिनी 3 वेगवेगळे पालकमंत्री ध्वजवंदन करतील। 2 पालकमंत्री दिल्यावरून खोचक तोडा। आमच्या नादाला लागलात तर सोडणार नाही, आमच्या नादाला लागू नका, संजय शिरसाटांची टीका। तसंच पालकमंत्री काय असतो हे तुम्हाला दाखवतो, शिरसाटांचा विरोधकांना टोला। राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार, राहुल शेवाळेंचं भाकीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात, शेवाळेंचा दावा। सत्तेत डाकू बसलेत, चोरी आणि डाका टाकण्याची यांची मानसिकता। राहुल शेवाळेंच्या वक्तव्यावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। म्हाडाच्या कोकण मंडळाची 2264 घरांसाठी फेब्रुवारीत सोडत। लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार। सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्यानं सोडतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की।
वनपर्यटनात नियम मोडल्यास 25,000 दंड आकारला जाणार. उमरेड करांडला अभयारण्यामध्ये वाघांची अडवणूक झाल्यानंतर वनविभागाकडून नव्या सूचना तयार. स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मुंबईसाठी महापालिकेकडून प्लास्टिक पिशवी बंदसाठी कारवाई सुरू. पहिल्याच दिवशी 1.5 लाखांची प्लास्टिक बंदी. 1,145 जणांवर कारवाई करत 1,45,000 रुपयांचा दंड वसूल. पुढील महिन्यापासून गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी अशी ई-वॉटर टॅक्सी धावणार. जेएनपीटी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ही ई-वॉटर टॅक्सी प्रमुख साधन असेल. माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान 24-25 जानेवारीला रात्रकालीन विशेष ब्लॉकचा पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी लोकलच्या 427 फेऱ्यांवर परिणाम. मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरती पुलाचे गर्डर्स बसवण्यासाठी 3 दिवस ब्लॉक. 22 ते 24 जानेवारीला दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. सलून व्यावसायिकांनी सेवेचे दर वाढवले. 26 जानेवारीपासून दरवाढ लागू होणार. आता कटिंगसाठी 100 तर दाढीसाठी 70 रुपये द्यावे लागणार. महिलांसाठीच्या सेवांमध्येही दरवाढ करण्याचा निर्णय. केईएम रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत महानगरपालिका क्षेत्रातील पहिल्या नॅश क्लिनिकचा शुभारंभ. मंत्रालयातील विभागांप्रमाणे मुंबई महानगरपालिकेलाही 100 दिवसांचा रोडमॅप तयार करावा लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुंबई पालिकेला आदेश. मराठवाड्यातील नव्या रेल्वे मार्गांसाठी राज्य सरकारकडून 300 कोटींचा निधी. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव आणि अहिल्यानगर, बीड, परळी या लोहमार्गासाठी प्रत्येकी 150 कोटींचा निधी. 31 मे पर्यंत राज्यातील सगळ्या गड किल्ल्यांवरची अतिक्रमणं हटवणार. अतिक्रमण हटवण्यासाठी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. वसई पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉककडे प्रशासनाचं दुर्लक्ष. संध्याकाळच्या वेळी स्कायवॉकवर अंधार होत असल्यानं स्थानिकांकडून स्कायवॉकचा वापरच होत नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेले बॅनर काढल्यानं शिवसैनिक आक्रमक. मुंबईतील प्रतीक्षानगरमध्ये लावलेले बॅनर पालिका अधिकाऱ्यांनी काढल्यामुळे शिवसैनिक रस्त्यावर. गोंदिया जिल्ह्यातील 7 पंचायत समितीवर भाजपचा झेंडा तर फक्त एका ठिकाणी काँग्रेसला यश. भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष. भंडारामध्ये पंचायत समिती निवडणुकांमध्ये 4 ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीची सरशी तर 3 पंचायत समितींवरती काँग्रेसचा झेंडा. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये गोदावरी सहकारी दूध संघाच्या सौर ऊर्जा प्रकल्पासह विविध प्रकल्पांचा शुभारंभ. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंच्या हस्ते प्रकल्पाचं उद्घाटन. नागपूरमध्ये शेषनगरमधील 87 विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचं वाटप. 2 वर्षांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालं. एबीपी माझानं बातमी दाखवताच महसूल विभागाकडून अर्जांना मान्यता. अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद मिळाल्यावर राधाकृष्ण विखे पाटलांचा आज नागरी सत्कार सोहळा. कार्यक्रमाला अमोल खताळांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित राहणार. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये प्रलय मिसाईल दिसणार. डीआरडीओनं तयार केलेलं मिसाईल शत्रूच्या मनात धडकी भरवणार. दिल्लीमध्ये होत असलेल्या 98व्या साहित्य संमेलनासाठी 1,500 दिल्लीवारी घडवली जाणार. साहित्य रसिकांची तिकीट दरातील तूट मराठीप्रेमी प्रायोजकांच्या देणगीतून भरून काढली जाणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातच्या क्विकस्टार्ट कंपनीचा 800 गुंतवणूकदारांना 35 कोटींचा गंडा. या प्रकरणी कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल. ठाण्यामध्ये बनावट मॅट्रिमोनियल साईटवरून महिलांची आणि पुरुषांची फसवणूक. फसवणुकीप्रकरणी भोजपुरी निर्मात्यासह अन्य एका सूत्रधाराला मुंब्रा पोलिसांकडून अटक. कल्याणच्या सोनारपाडा गावात बैलांची झुंज पार पडली. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल. स्पर्धेसाठी सुमारे 8 लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. नाशिकमध्ये 8 वर्षांच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अत्याचार करून त्याची हत्या. गंधर्व भागातील धक्कादायक घटना. अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून इमारतीच्या 6व्या मजल्यावरून मुलाला खाली फेकलं. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाही. 65% मंत्री गुन्हेगारी प्रवृत्तीचे. त्यामुळे यांच्याकडून अपेक्षा काय करणार. नाशिकमध्ये गतिमंद मुलावर झालेल्या अत्याचारावरून नाना पटोलेंचा घणाघात. शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या एनसीसी शिक्षकावर गुन्हा दाखल. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातली घटना. पालकांकडून शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी.
पंढरपूरमध्ये 55,000 रुपयांची लाच घेताना प्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक आणि शिपायाला रंगेहात पकडलं. लाचलुचपत विभागाची कारवाई. शेतजमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 60,000 रुपयांची लाच मागितली होती. वर्ध्याच्या सेलूमध्ये 5,000ची लाच स्वीकारताना लिपिकाला रंगेहात अटक. जमिनीची मोजणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी लाच मागितली होती. चंद्रपूरच्या पांगडी जंगलामध्ये वाघाचा मृत्यू. मृत वाघ अंदाजे 2 वर्षांचा नर. वनविभागाकडून पंचनामा. मुंबई हरियाणात ईडीची छापेमारी. आलिशान वाहनं जप्त केली. व्ह्युनो मार्केटिंग सर्व्हिसेस लिमिटेड विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई. ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण किसन महाराज साखरेंचं आळंदीत निधन. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. लातूरमध्ये एलपीजी गॅस भरताना स्कूल व्हॅनला आग. आगीमध्ये 2 स्कूल व्हॅन जळून खाक. 1 जण गंभीर तर 2 किरकोळ जखमी. मुंबईच्या ओशिवरा भागामध्ये मराठी महिलेचा परप्रांतीय कर्मचाऱ्याकडून विनयभंग. परप्रांतीय कर्मचाऱ्याला मनसेकडून चोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.